मध्ये सामन्याला सुरुवात होताना आजच्या दिवसातील अंतिम शेवटचा सामना एकता विपक्ष सारमाळ दोन्ही संघ ना केसीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा तसेच त्यांना दोघांना बेस्ट ऑफ लक की आपण या स्पर्धेच्या अंतर्गत चांगला असा खेळ खेळायचा आहे. स्ट्राईकला आहे तो धनेश, नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक घेऊन आला तो संदीप. पहिलाचा चेंडू त्यावरती खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, स्वतःचाच गोलंदाजी वरती एकदा पूर्ण. एका धावाने श्रीगणेशा झालेला आहे आपल्या संघाचा स्वतःचा देखील. शेअर मारा अवंतर अशी एक धावे. अवंतर धावणे धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 2. त्याचा घे ना माझा शोधतोय. पुढील चेंडू खूप वेगळा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल किशोर यांच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 4. 3 चेंडू आणि 4 धावा. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत जर बघायला गेले तर चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ते संदीप यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. संपल्यानंतर धावसंख्या 4 या आकड्यावरती चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला तो किशोर. पहिलाचा चेंडू किशोर यांचा. चांगला असा फटका धनेशांच्या बॅट मधून निघालेला पहिलाच दमदार षटकार या सामन्यामध्ये. अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघायला गेला तर तब्बल 50 धावा पूर्ण केलेल्या त्या आपल्या बॅटच्या जोरावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरताना निर्धाव चेंडू. काय कमबॅक म्हणावा लागेल तो किशोर यांचा. षटकातील 2 चेंडू झालेले आहेत ते 4 चेंडू उर्वरित. चांगले असे क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करताना प्रेम. दरम्यान एक धाव पूर्ण. सोनू चेंडूवरती धावत पळत येताना चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 14. 3 चेंडू आणि 14 धावा.
पुढील चेंडू कुट्टाचा चेंडू वाईड. या अवंतर धावून धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 15. 3 चेंडू आणि 15 धावा. षटकारात पुढील चेंडू चांगला असा फटका. काय फटका म्हणावा लागेल. दर्जेदार दमदार कडक असा फटका म्हणावा लागेल. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 21. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला हा फटका. चेंडू झालेला आहे 4. 2 चेंडू उर्वरित 2 चेंडूचा भाऊ आकाचा समाचार घेतोय. काय फलंदाजी म्हणावं लागेल. पहिला चेंडू पहिलं षटक 4 धावा उद्या खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर चांगली अशी झेल दादल्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल म्हणावं लागेल. पाच चेंडू 17 धावा खर्च केलेल्या आहेत किशोर यांनी. चांगली अशी गोलंदाजी हाताळलेली ती संदीपने. अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेलेल्या, परंतु त्यानंतर आला तो किशोर. परंतु मोठा खेळाडू बाद करण्यात यश मिळालं. हाच तो फलंदाज होता धनेश. त्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी काय अफलातून फलंदाजी केलेली, परंतु त्याला बाद करण्यात यश मिळालं ते किशोरला. शेवटचा चेंडू ते बापूला बापू बॅनरला फेमस. पुढील चेंडू अखोटाचा चेंडू त्यावरती फटका सजवला गेलाय. षटकार. सहा धावांच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 27. दोन षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. तब्बल 23 धावा खर्च केल्यात किशोर यांनी. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल किशोर यांची. आता मात्र सागर गोलंदाजी ट्रॅकवरती येताना अकुटाचा चेंडू, कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू, सॉरी बॅटची एज त्यावरती बाद होताना फलंदाज विशाल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जाताना तो रणजित
षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू सागर यांचा रणजित करता गोटाबादा चेंडू काय फटका म्हणावा लागेल शॉट अँड पूल सक्सेसफुल चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार 4 धावेच्या वरती धावसंख्या होती धावसंख्या होती ती 31 षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होते तो सागर लेग साईडच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट कुठेतरी अगोदर निवड गेली चेंडू आलेला नंतर पुढील चेंडू कर्नाटक अरे योगेश टेनिस क्रिकेट एक धाव धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती ती 32 4 चेंडू आणि 32 धावा षटकातील 2 चेंडू शिल्लक बघूया 2 चेंडूवरती कसा समाचार घेतोय आतापर्यंत बघायला गेला अवघा 1 चेंडू खेळला गेले दर्शन त्या चेंडूवरती षटकार लगावलेला 6.00 च्या सरासरीने स्ट्राईक रेटने खेळतो तो फलंदाज दर्शन पहिलाच चेंडू षटकार नंतर बघूया षटकाराची आतिषबाजी करतोय का स्वर मारा आमंत्रणाशी 1 धाव आमंत्रण धावेने धावसंख्या पर होती धावसंख्या होती ती 33 4 चेंडू आणि 33 धावा ओके ना पप्पू पाठव निर्धाव चेंडू 5 चेंडू 33 धावा षटकातील शेवटचा चेंडू एक धाव पूर्ण धावसंख्या झाली आहे ती 34 3 षटके संपल्यानंतर धावसंख्या 34 मामा बोल ना गेला ना इथं कोणीच नव्हतं किरण घरी गेला वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आला तो प्रदीप निर्धाव चेंडू पुढील चेंडू निर्धाव चेंडू काय चेंडू म्हणावा लागेल चांगलासा फटका चौकार 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पुढील चेंडू स्वर मारा आमंत्रणाशी 1 धाव आमंत्रण धावने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 39 अजूनही 3 चेंडू उर्वरित
2 चेंडू. ओके. षटकातील 5वा चेंडू. एक धाव. शेवटचा चेंडू. उर्वरित 40 धावा आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा चेंडू बघा. शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज रणजित. चांगलासा फटका. चेंडू सीमा रेषेपार येईल. दमदार षटकार. 47 धावांचं आव्हान ठेवले ते एकट्या संघापुढे. 46 धावा पूर्णपणे झालेल्या आहेत. विनंती असेल सारमाळ संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. उतरलं मैदानामध्ये. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. दर्शन. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या षटक घेऊन आला दर्शन. त्यांचा सामना करेल तो सागर. पहिला चेंडू स्वर मारा. या अगोदर धावेने श्री गणेशा झालेले आहे. 47 धावांचं आव्हान आहे. पहिलाच चेंडू स्वर मारा. अवंतर धाव. या अवंतर धावेने श्री गणेशा झालेली आहे. अविकृत कुठल्याही प्रकारचा चेंडू हाताळला गेला नाही. बघूया पहिलाच चेंडू. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज होतो सागर. त्याचा समाचार घेतो. बघूया आपण. खोटाबाजा चेंडू. त्यावरती मोठा प्रहार चेंडू निघत आले. सीमा रेषेपार येईल. दर्जेदार षटकार. पहिल्याच चेंडूवरती आगाज केलाय षटकाराने. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 7. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकातील पुढील चेंडू
पुन्हा एकदा चांगलासा फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. षटकार. 2 चेंडू तब्बल 2 षटकार लगावल्यात यश मिळाले सागरला. 2 चेंडू आणि 13 धाबा. षटकातील पुढील चेंडू बघा पुढील चेंडू बॅटची एज त्यावरती चौकार. 4 धावांच्या बाजूने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 17. विनंती असेल दोन्ही संघांना की कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, कुठल्याही प्रकारचं आपण नियमाचं पालन करायचं आहे. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू 17 धाबा झालेले आहेत आतापर्यंत. जर बघायला गेलं तर अजूनही 19 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. 19 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटक घेऊन आला तो अक्षय यांचा सामना करेल तो संदीप. रायटा मोडतो विकेट मारा करेल तो अक्षय. पहिल्याचा चेंडू कार्पेट लगत गेलेला हा फटका. एकदा पूर्ण. एकाच धावावरती समाधान. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 18. षटकातील पुढील चेंडू राजवीर सर. नो चेंडू त्यावरती चौकार. एकूण 5 धावा. या 5 धावांच्या मधील धावसंख्येत भर धावसंख्या होतील ती 23. षटकातील पुढील चेंडू. नंतर चेंडू असेल तो फ्री. बघूया कसा समाचार घेतोय तो सागर. फुलटा चेंडू त्यावरती फ्लोट फटका. चेंडू सीमारेषे पार. येईल षटकार. 6 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 29. आतापर्यंत जर बघायला गेलं तर चांगली अशी फलंदाजी म्हणावं लागेल सागर यांच्या माध्यमातून.
शेअर मारा अवंतराशी एक धाव या अवंतर धावने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 30. आतापर्यंत जर बघायला गेलं तर अवघे 2 चेंडू हाताळले गेलेत. अजूनही 4 चेंडू बाकी. तिसरा चेंडू 17 धावांची गरज आतापर्यंत बघायला गेलं तर गटगटून दिलेला चेंडू. पुढील चेंडू फटका म्हणावा लागेल. चेंडू निघून झालं सीमा रेषे पार. चौकार. संख्या झालेली आहे ती 35. 12 धाबींची गरज. 14 चेंडू आणि 12 धाबींची गरज. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 39. षटकातील पुढील चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 40. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. निर्धाव चेंडू. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. बॉलर कोण वैयक्तिक 27 धावांवरती खेळतो तो सागर. 9 चेंडू आणि 27 धावा. कोट्टाप्याचा चेंडू वरच्या दिशेने सजवलेला हा फटका. त्यावरती 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या होती 41. अजूनही 6 धावांची गरज. मोठा फटका मारून आपल्या संघाला विजय मिळवून देतो का तो संदीप. हाताळलेला हा चेंडू. त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावावरती समाधान. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 42. अजूनही 5 धावांची गरज. काय फटका म्हणावा लागेल. विजयी षटकार. विजयी झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तितकंच पराभूत झालेल्या संघाचं कौतुक. सहा धाब्यांची सॉरी 5 धाब्यांची गरज.
वाईट चेंडू अवंतराशी एक धाव अवंतर धावणे धावसंख्या होती ती 43. चांगलासा फटका क्षेत्ररक्षक तिथे हजर बघा झेल होते का झेल केली भूमीला प्रधान चेंडू निघून जायला सीमा रेषे पार येऊन दर्जेदार चौकार विजय झालेला संघ तो एकता स्टंप घेऊन यायचे आहेत स्टंप